ऍक्च्युअली ओळख मला नाही सांगता येणार सर, म्हणजे मी डिटेल नाही मागवल्या मॅडमकडनं. तर तुम्ही थोडंसं ओळख पण द्या आणि सुरुवातही करा सर. परिचय आहे. तर मी सुरू करतो आजचं जे काही आपलं प्रतिज्ञा आहे. तर सुरू करण्यापूर्वी आपण मागचं थोडंसं हे करूया, पुन्हा ज्या लोक अजून पहिल्यांदा आलेल्या असतील त्यांच्यासाठी. तर आपण पहिली प्रतिज्ञा पाहिली आणि प्रस्तावना बघितली. प्रस्तावनामध्ये आपण ठळक गोष्टी ह्या बघितल्या की जे अस्पृश्य बाबासाहेबांच्या हाकेला हाक देऊन बौद्ध धर्मामध्ये प्रवेश झाले, त्यांच्यासाठी एक बाबासाहेबांनी फक्त त्रिशरण देऊन त्यांना बौद्ध बनवलं नाही, तर बाबासाहेबांनी त्यांना 22 प्रतिज्ञा पण दिल्या. त्या का दिल्या आपण ते बघत आहोत. तर प्रतिज्ञा ह्या वैयक्तिक असतात. म्हणजे जर मला बौद्ध व्हायचं आहे आणि मी जर हिंदू धर्मातून येतो आहे, तर मला त्या घेण्यासाठी त्या माझ्यासाठी आहे. म्हणजे प्रतिज्ञा या वैयक्तिक आहे. तर दुसऱ्यांना सांगण्यासाठी, दुसऱ्याला बदलवण्यासाठी नाही, तर त्या स्वतः घेण्यासाठी आहे, स्वतः बदलासाठी आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी जो काय इतिहास सांगितला आहे, बाबासाहेब म्हणतात की बौद्ध आणि ब्राह्मण वैदिक यांच्यामधला संघर्ष म्हणजेच भारताचा इतिहास आहे. म्हणून देखील बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्माचा विचार केला आणि बौद्ध धम्मामध्ये संभाव्य काय काय होऊ शकतं, काय भेसळ होऊ शकते आणि त्यामुळं खरा धम्म कसा आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकतो, याची काळजी म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण 22 प्रतिज्ञा ऐकल्यानंतर आपण ते कुठंतरी बोलावं, कोणाशी तरी डिबेट करावी, कोणाशी वाद करावा किंवा कोणाला तरी आपण सांगतो आणि मग आपला असं एक तयार होतं की हे लोक वाद करतात किंवा हे लोक देवावर टीका करतात. तर मला सगळ्यांना एक नम्र सूचना करायची आहे की हे जे काही प्रतिज्ञा आहे त्या आपल्या स्वतःसाठी आहे. आपली मानसिकता त्याच्यातून मुक्त करायची आहे आणि ज्यांच्या ज्या श्रद्धा आहे त्यांना त्या करू द्यायच्या आहे. त्यांना समजवण्याची जर का आपल्याला जेवढी समज जर आपल्यात आली असेल तरच आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अन्यथा आपण आपला बौद्ध धम्म सुरुवातीला सांगायचा आहे. तर बऱ्याच वेळेला ही गोष्ट आपल्याला कळत नाही आणि मग धम्मप्रचारकच वेगळे होतात आणि हे लोक टीका करतात म्हणून त्यांनाच आपण वेगळं करतो समाजातून. तर खरं म्हणजे धम्माचं काम जे आहे बौद्ध धम्माचं, ते त्याच्यात मुख्य गोष्ट आहे मैत्री करुणा. आणि म्हणूनच आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की किती अन्याय, किती नाडलेलं आहे आपल्याला, किती फसवलेलं आहे. पण हे सांगताना कुणाकडे सांगणार, का सांगणार, याची आपण काळजी घ्यायची. तर आता आपण पुढची प्रतिज्ञा बघणार आहोत. आपण 4 प्रतिज्ञा बघणार आहोत, त्यामुळं मी जर अशी घाई करणार आहे. तर काही मुद्दे जर तुम्हाला कळले नाही तर तुम्ही मला मध्ये प्रश्न विचारू शकता. तर याआधी मला तुम्ही बहुसंख्यक लोक नाशिकचे असल्यामुळं मला नाशिकचे एक खूप प्रसिद्ध, नाशिकचे नाही ते जगप्रसिद्ध आहे, तर वामनदादा कर्डगांचं एक गाणं मला सुरुवातीला त्याचे बोल आठवत आहे, त्याच्याने आपण सुरुवात करूया. आणि वामनदादा जे आहे त्यांचं एक खूप सुंदर असं गीत आहे आणि ते गीत आहे की त्रिसरणाची पंचशिलाची ऋणीचं राहील धरणी सदा, शुद्ध मताच्या तथागताच्या फुलेचं वाहील चरणी सदा. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वामनदादांनी जे काही लिखाण केलेलं आहे, त्यांचं जे काही चिंतन आहे ते असं सांगतं आपल्याला की त्रिसरणाची जी काही त्रिशरण आणि पंचशिलाची जी काही गोष्ट आहे आपल्याला मिळालेली आहे, ती काय आहे, त्याचे आपण ऋणी राहिलं पाहिजे. पूर्ण जग ऋणी, पूर्ण हे जे काही जग आहे, पूर्ण आशिया खंड आहे, हे बुद्धांनी दिलेला बुद्ध धम्म आणि संघाचे ऋणी आहे आणि पंचशिलाचे पण ऋणी आहे. कारण असं म्हणतात की ज्या वेळेला बुद्धांनी हे 5 शील दिले त्यावेळेपासून जो नवीन समाज तयार झालेला आहे, शीलवान, आचरणशील, म्हणजे जीव हिंसा न करणारा, खोटे न बोलणारा, व्यभिचार न करणारा, मादक पदार्थ सेवन न करणारा, असा जो काही आदर्श समाज जो काय आपल्याला लोक दिसतं आहे आपल्याकडं, ज्या लोकांनी या पृथ्वीवर पुण्याचा साठा केलेला आहे, ज्यामुळे ही पृथ्वी आणखी जगण्यालायक झाली आहे, त्यासाठी वामनदादा म्हणतात की त्रिसरणाची पंचशिलाची ऋणीचं राहील धरणी सदा. तर आज जे काय आपण प्रतिज्ञा बघणार आहोत तर ते काय आहे, मग प्रतिज्ञा याच्यासाठीच आहे, ही जी काही पृथ्वी बनवलेली आहे
कुशल कर्माने, लोकांच्या कुशल कर्माने, त्याच्या विरुद्ध पण एक गट आहे जे अकुशल कर्म करत आहे, जे याच्या अगदी विरुद्ध गोष्टी करत आहे, आणि त्या विरुद्ध गोष्ट पुन्हा या शुद्ध धम्मात येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा दिल्या. तर पुढची प्रतिज्ञा आपण बघूया, ती आहे मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. तर आपण बघतोच आहे की मग बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुझम, त्याप्रमाणे क्रांती प्रतिक्रांती याच्यामध्ये सविस्तर मांडलेलं आहे. आणि तुम्ही जर का ग्रंथ वाचत असाल बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यामध्ये पण बाबासाहेबांनी खूप सुंदर धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, हे जे केलेलं आहे त्याच्यातसुद्धा बाबासाहेबांनी या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याच्यामधलीच एक गोष्ट त्यांनी असं सांगितली आहे की शीलघात आणि शीललाभ हे प्रकरण आहे. तर तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म जर वाचला, त्याच्यामध्ये सदाचाराचा जो काही मार्ग आहे, धम्म म्हणजे काय, सुरुवातीलाच आलेलं आहे. तर शीलघात म्हणजे काय असतं आणि शीललाभ म्हणजे काय असतं हे पाहून आपण ती प्रतिज्ञा पाहणार. तर तिथं बाबासाहेब असं म्हणतात की ज्या काही लोकांचा असा दृष्टिकोन बनलेला असतो की त्यांना असं वाटतं की काही कर्म नाही, काही कर्माचं फळ नाही, कोणी आई नाही, कोणी वडील नाही, आणि कोणी अरहंत नाही, कोणी बुद्ध नाही, कोणाला असं साक्षात्कार झालेला नाही आणि असं काही नसतं, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. आणि बाबासाहेब त्याला म्हणतात की याला म्हणतात दृष्टीघात, आहे का नाही. तर त्यांची असा दृष्टिकोन तयार झालेला असतो आणि त्याचा दृष्टीचा घात झालेला असतो. आणि अशाच प्रकारे आपण बघतोय समाजामध्ये बरेच लोकांनी धम्म जाणून न घेतल्यामुळं त्यांचा पण असाच दृष्टीघात झालेला आहे. आपले बौद्ध धम्मातलेच लोक जरी बघितले आपण, त्याच्यातले काही लोक आपण जेव्हा बघतो ते खा प्या मजा करा, दोघं गोष्टी करा, नाही का. एक पाटणकर नावाचे नागपूरचे कवी आहे, त्यांचं एक गाणं खूप फेमस झालं आहे. ॲक्च्युली त्याच्यावर आपण नाचायला नाही पाहिजे, पण तरी लोक नाचतात. ते गाणं असं आहे की भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर, आणि मग लोक नाचतात की अरे वा भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. आता हे वाक्य जर, हे गाणं जर बघितलं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाटलेले आहात, हे तुम्हाला दोष दिला जातो आहे, पण तुम्ही काय करताय, त्याच्यावर नाचताय. तर आधे इधर काय आहे ना आधे उधर काय आहे, कारण या आधे लोकांच्या दृष्टीघात झालेला आहे. त्यांना वाटतं की काही कर्म नाही आणि काही कर्माचं फळ नाही, काही आई नाही, काही वडील नाही, काही परिणाम नाही. अशा दृष्टीघात झाल्यामुळं ते लोक धम्माकडे वळत नाही. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, मग दृष्टीलाभ काय आहे. दृष्टीलाभ हे की जे त्याला कळतं की धम्माचं आचरण केलं तर आपल्याला पुण्य मिळणार आहे, कर्म चांगले केले तर आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. कर्माचं फळ आहे आई आहे आणि वडील आहे, त्याच्यामुळं आपला जन्म आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, त्यांना सद्धम्म आहे आणि बुद्धांसारखे व्यक्ती आहे की जे सद्धम्माचं आचरण करून आपल्याला उदाहरण देऊ शकतात, असे लोक आहेत, असा जे विश्वास करतात त्याला दृष्टी लाभ म्हटलेलं आहे. तर आपण जेव्हा हे जाणून घेत आहोत त्यावेळेला 22 प्रतिज्ञा जेव्हा आपण जवळून जाणून घेऊ तेव्हा देखील आपल्याला एक दृष्टीचा लाभ होणार आहे. त्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. मग तो दृष्टीचा लाभ काय, अशा आपल्या चित्तात काय बदल होणार आहे. तर आपण आपल्यावर जे आपलं जे मन आहे, ज्याला सुप्त मन म्हटलेलं आहे, जे विश्वास करतं नाही का, आपल्याला जर का लिंबू आणि मिरची दिसली की लगेच आपल्याला काहीतरी आठवतं. आपल्याला कोणीतरी असं म्हटलं की आज पौर्णिमा आहे बरं का आणि रात्रीचे 12 वाजले, लगेच आपल्याला डोक्यात काहीतरी चालतं. तर हे काय, हे आपल्यावर असे काही संस्कार केलेले आहे धर्माने की ज्यामुळं आपली एक मनस्थिती तयार झालेली आहे आणि मग आपण त्या चकोऱ्याबद्ध याच्यामध्ये राहत असतो. आणि असेच चकोऱ्याबद्ध एक चौकट आपल्यासमोर हिंदू धर्माच्या ब्राह्मणशाहीने दिली आणि ती मनाची चौकटच मोडण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. तर पहिली जी काही दुसरी जी प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये राम आणि कृष्णांचा उल्लेख आलेला आहे. तर आता हेच आपण बघणार आहोत की मग राम जे आहे, रामाबद्दल असं म्हटलं जातं की रामायण जे ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी ऋषी. आणि बाबासाहेबांनी काय केलं, मग ह्या वाल्मिकी ऋषीचं जे काही रामायण आहे त्याचा बाबासाहेबांनी अभ्यास करून काही प्रश्न मांडले आणि विचारलं. त्याच्यामध्ये वाल्मिकीने काय केलेलं आहे, वाल्मिकीने जेव्हा रामायण लिहायला घेतलं तेव्हा त्यांनी काय केलं, नारद, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नारद हे कॅरेक्टर नाही का, तर एक देव आहे, देवलोकातला एक देव आहे तो नारद. आणि तो काय करतो, सगळीकडे फिरत असतो तो आणि माहिती गोळा करत असतो तो. तर नारद हा असं म्हणतात की नारद मुनी नाही का,
नारद मुनीचं काय काम करतो आपण कधी असं म्हणतो, तर तो इकडची गोष्ट तिकडं सांगणं, तिकडची गोष्ट इकडं सांगणं असं पण करत असतो तो. आणि अशा माणसाला पण त्यांनी देव नावाची उपाधी दिलेली आहे, ज्याला आपण नाही का कळीचा नारद असं पण म्हणतो. तर जेवढ्या पण कथा ज्या सुरू होतात पुराणांमध्ये, त्यामध्ये या नारदाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी त्याच्याने पण सुरुवात झालेल्या आहे. त्याने काय त्याला म्हणतात वाद लावण्याचं काम पण केलेलं आहे. असा हा जो काही नारद आहे त्याला हा वाल्मिकी म्हणतो की नारदा मला सांग, पृथ्वीवर यावेळेला असा कुठला व्यक्ती आहे जो पुरुषांमधला उत्तम आहे, पुरुषोत्तम आहे. आणि जेव्हा नारदाला हा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणतो की दशरथाचा जो काही पुत्र आहे राम, तो यावेळेला पृथ्वीवर आहे आणि तो सर्वात उत्तम पुरुष आहे, म्हणून त्याचं लोकांनी पूजन केलं पाहिजे. असं त्या नारदाला प्रश्न विचारला, नारदाने उत्तर दिलं आणि वाल्मिकीने ते प्रश्न विचारला. आणि मग प्रश्न निर्माण होतो. बाबासाहेब असं म्हणतात की मग जो काही राम होता त्याचं जर का जीवनचरित्र बघितलं लिहिलेलं, तर ते एक राजा म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आदर्श होतं का, तर हे आपण बघणार आहोत. तर रामाचं जेव्हा वाल्मिकी रामायणमध्ये जेव्हा बघितलं, आपण जेव्हा बघतो, तर असं म्हटलेलं आहे की जेव्हा पुराणं लिहिले गेले, ऋग्वेद नावाचा एक वेद लिहिलं गेलं, तर तो जर आपण अभ्यासलं तर त्याच्यामध्ये असं म्हणतात 3301 इतक्या देवांची संख्या होती ऋग्वेदामध्ये. त्याच्यामध्ये अग्नी, इंद्र, सोम इत्यादी देवांचं नाव होतं. आणि हे जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये राम, कृष्ण, शिव हे काय तिथं नव्हते. राम आणि कृष्ण त्या देवांमध्ये उल्लेख नव्हता, पूजनीय लोकांमध्ये उल्लेख नव्हता. मग प्रश्न असा बाबासाहेब विचारता की मग हे पूजले जाण्यामध्ये 3301 या देवांमध्ये राम आणि कृष्ण नव्हते, तर का नव्हते? मग नंतर यांना का पूजनीय ठरवण्यात आला? तर नंतर असं म्हणतात की नंतर मग शतपथ ब्राह्मणा याच्यामध्ये ही जी काय संख्या आहे 3301 ती 33 करण्यात आली. आणि ह्या 33 संख्येमध्ये मग शिव, राम, कृष्ण यांना त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला, घुसडवण्यात आले. आणि त्यामध्ये पण काय झालं की जो काही शिव होता, शंकरजी होते, ते अवैदिक होते. अवैदिक असल्यामुळं त्यांना बाजूला करण्यात आलं. परंतु जो विष्णू होता तो वैदिक धर्माला मानणारा होता, म्हणून त्या विष्णूला त्याचं मोठंपण करण्यासाठी त्याला स्थान देण्यात आलं, त्याला पूजनीय स्थान देण्यात आलं. आणि त्याचे अवतार म्हणून मग काही कथा लिहिण्यात आल्या. त्याच कथेमध्ये मग रामाला विष्णूचा पूर्ण अवतार म्हटलं जातं आणि कृष्णाला अंश अवतार म्हटलं जातं. आणि बघा पुढं मग काय होतं, म्हणजे हे काय वाल्मिकी आहे, मग यांनी काय केलं, ह्या जे काही राम होते यांचं चारित्र्य लिहिलं. असं म्हणतात की जे काही गणपती होते तो लिहायला बसला आणि ते व्यास आहे, तर रामायण हे वाल्मिकीने लिहिलं. आणि वाल्मिकी रामायणामध्ये मग राजा म्हणून एक रामाची जी काही चारित्र्य आहे ते कसं लिहिलं, तर आपण बघितलं की राम मग व्यक्तिशः कसा होता, तर त्याचे काही उदाहरणं आपण आता बघणार आहोत. तर तो पराक्रमी होता का, याच्यावर बाबासाहेबांनी प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्यामध्ये मग एक गोष्ट आली आहे वाली आणि सुग्रीवची. तुम्ही रामायण सगळ्यांनीच मला वाटतं बघितलं असं. इथं कोणी जर का 30-35 वर्षाचे लोक असतील, त्याच्यापेक्षा कमी वयाचे लोक असतील, त्या लोकांनी जर ते लोक जर सोडले तर 35च्या आतले सगळ्या लोकांनी मला वाटतं लहानपणी रामायण बघितलं असेल. तर त्याच्यामध्ये सुग्रीव आणि वालीचा एक गोष्ट आलेली आहे. हा जो काही सुग्रीव होता तर त्याला जो काय त्याचा एक भाऊ होता वाली. आणि या वालीनी आणि या सुग्रीवनी काय केलं, तर यांच्यामध्ये हे दोघं खूप सख्खे भाऊ होते, एकमेकांना जीव देणारे होते. पण एकदा असं घडलं की सुग्रीव समोर एक राक्षस आला, ज्याच्याबरोबर युद्ध करावं लागलं त्याला. हे युद्ध करता करता तो एका गुफेमध्ये गेला. तर गुफेमध्ये गेल्यानंतर काय झालं, तर गुफेमध्ये त्यांनी काय केलं, एक मोठा दगड घेऊन ती गुफा बंद केली. आणि सुग्रीवनी त्या वालीला सांगितलं की जर मी काही 15 दिवसाच्या आत याला संपवलं आणि येऊ शकलो नाही तर असं माझा मृत्यू झाला असं समज आणि तू राज्य कर. असं म्हणून तो त्या गुफेमध्ये गेला. आणि ते असं म्हणतात की युद्ध खूप जास्त वेळ चाललं, इतका वेळ चाललं की ते 15 दिवसापेक्षा जास्त चाललं. आणि त्याच्यामुळं जो काही वाली बाहेर होता
त्याच्या असं लक्षात आलं की आता आपला जो काही भाऊ आहे सुग्रीव, तो काही इथं आता जिवंत नाही आहे, त्या राक्षसाने त्याला मारलं असेल आणि त्याच्या त्या गुफेतून मग रक्त यायला लागलं बाहेर. आणि ते रक्त बघून मग त्याला खात्री पटली की आता आपला भाऊ गेला आणि मग तो घरी गेला, ही खबर सांगितली. मग ती जी काही सुग्रीवाची बायको होती त्यावेळेला राजे लोक काय करायचे की ज्या काय बायका असायच्या, जो जिंकलेला असं त्याची ती बायको असायची आहे. मग हा तर हत्तीचा भाऊ सुग्रीवचा भाऊच होता. सुग्रीव गेला ही घटना त्याच्या बायकोला पण कळली. पण त्यावेळेला असं होतं की नवरा जर गेला तर ते त्या महलातच राहायचे. आणि मग वालीने काय केलं, वालीने त्याच्या जी काही वहिनी होती तिच्याबरोबर तिला पण राणी म्हणून ठेवलं आणि तो राज्य करू लागला. परंतु काही दिवसानंतर काय झालं, तो जो काही गुफा होती ज्याच्यामध्ये सुग्रीव लढाई करत होता त्याच्यामध्ये सुग्रीव मारलेला गेलेला नव्हताच, तर त्याने त्या राक्षसाला मारलं आणि मग ती गुफाचा तो दगड बाजूला केला आणि मग तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की वालीने काय केलेलं आहे, त्याचं राज्य, त्याची राणी आणि सगळंच त्याचं स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे. आणि मग हे कळल्यावर त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडण झालं. भांडण झाल्यावर तर इतका त्याला राग आला त्या सुग्रीवला की त्याने त्याच्या वालीला मारलं आणि देशाच्या बाहेर काढून टाकलं. आणि अशी ती कहाणी आहे. त्याच्यामध्ये मग झालं काय, हा वाली रामाला भेटला मग, आणि रामाला त्यांनी सगळं कथन सांगितलं की मला माझं राज्य पाहिजे, माझ्या बायको पाहिजे, माझे मुलं पाहिजे, माझ्या भावाने त्यांना अतिक्रमण केलेलं आहे किंवा त्यांच्यावर राज्य केलेलं आहे. मग रामाने काय करावं, राम जर पराक्रमी होता तर रामाने काय करायला पाहिजे होतं, त्या सुग्रीवाशी सरळ सरळ युद्ध करायला पाहिजे होतं. पण रामाने तिथं त्याचा पराक्रम दाखवलेला नाही. रामाने काय केलं, रामाने सांगितलं की तू जा त्याला युद्धासाठी ललकार, युद्धासाठी आव्हान दे आणि मी त्याला लपून बाण मारेल. बघा आता इथं बाबासाहेब तेच म्हणत आहेत की राम जर पराक्रमी होता, आदर्श होता, तर त्याने लपून बाण मारण्याची जी काही कल्पना का दिली. तर मग गोष्टीमध्ये असं सांगितलं आहे की मग सुग्रीव आणि वालीमध्ये भांडण झालं, युद्ध झालं. पण या युद्धामध्ये दोघं सारखे दिसत असल्यामुळे रामाला लक्षात आलं नाही आणि पहिल्या वेळेला तो बाण मारू शकला नाही. मग दुसऱ्या वेळेला त्याने एक आयडिया केली, कल्पना सुचली त्याला. त्याने काय केलं, वालीला सांगितलं की तू स्वतःच्या गळ्यामध्ये लाल रंगाचा फुलांचा हार टाक आणि मग युद्ध कर. आणि त्या सुग्रीवाचा आणखी एक त्याला वर मिळालेला होता, तो असा होता की जो त्याच्याशी लढेल तर त्याची अर्धी शक्ती त्या सुग्रीवमध्ये जात असे आणि म्हणून त्याच्यासमोर कोणीच लढाई करायला समोर येत नसत. आता बाबासाहेब पूर्ण प्रश्न विचारतात की जर राम हा विष्णूचा अवतार होता तर मग त्याच्या अर्धी शक्तीनेच तो त्याला हरवू शकला असता, तरी पण राम समोरासमोर लढला नाही. तर त्याने काय केलं, त्याने त्या वालीला हार टाकायला लावला, गळ्यामध्ये युद्ध खेळायला लावला आणि लपून त्या सुग्रीवला बाण मारला. आणि मग अशा पद्धतीने सुग्रीवचा त्यांनी वध केला आणि अशी ती कथा सांगण्यात आली. मग हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की जरी ते अवतारी पुरुष होते, देव होते, परंतु ते छुप्या म्हणजे जी काही युद्धनीती होती त्यावेळची ते सगळे मोडून युद्ध केलं त्यांनी आणि धोक्याने त्याला सुग्रीवला मारलं. त्यानंतर दुसरी जी काही घटना आहे ती आहे सीता आणि रामाच्या संबंधाबद्दल. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांना 14 वर्षाचा वनवास जरी मिळाला होता, परंतु जेव्हा रावणाने तिला पळवून नेलं आणि जेव्हा यांचं युद्ध झालं, सीतेला त्यांनी जिंकलं, पुन्हा मिळवलं. पण मिळवल्यानंतर रामाच्या मनामध्ये संशय आला आणि बघा आता तर देव असून त्याला तिचं पावित्र्य कळलं नाही. आणि मग त्यांनी काय केलं की जरी मी तुला जिंकलेलो आहे तर हे माझा पुरुषार्थ आहे, हा मी जिंकलो आहे याचा मला आनंदच आहे, पण मला तुझ्या चेहऱ्याकडे पाहून घृणा वाटते, कारण मला शंका आहे की एवढा दिवस तू तिथं राहिल्यानंतर रावणाने तुला स्पर्श पण केला नसेल, असं होऊच शकत नाही. असं म्हणून त्याने काय केलं, त्या सीतेला स्वीकारण्यापासून नाकारलं. आणि मग तिने काय केलं, तिचं काय झालं तर राम आणि सीतेला तर फक्त 14 वर्षाचाच वनवास होता, पण सीतेला आणखी 12 वर्ष वनवासात घालवावं लागले. आणि ती कुठं गेली तर त्याच वाल्मिकी ऋषीकडे गेली, ज्या वाल्मिकी ऋषीने हे रामायण लिहिलं. तर अशी ही कथा आहे त्याच्यामध्ये. आणि असं म्हणतात की त्यावेळेला जेव्हा सीतेला रामाने सोडलं त्यावेळी ती गर्भवती होती आणि अशा गर्भावस्थेमध्ये रामाने तिला वनवासात म्हणजे सोडून दिलेलं होतं. तर हे मग तिथं प्रश्न निर्माण होतो
तर तो आदर्श होता आणि इतका आदर्श होता आणि अवतारी पुरुष होता, तर त्याला तिचं पावित्र्य कळलं कसं नाही आणि तो इतका निर्दयी कसा वागू शकला. आणि अशा पत्नीला त्याने सोडलं. त्यानंतर वाल्मिकी ऋषीकडे ती राहिली 12 वर्ष. मग तिने मुलांना जन्म दिला, लव कुश त्यांचं नाव. मग त्या जेव्हा लव कुश यांना रामाने पुन्हा बघितलं, तेव्हा तो पुन्हा सीतेने तिच्याकडं जाण्याचा आग्रह धरला आणि ती पुन्हा त्याला विचारलं. तर तेव्हा पण ती रामाला संशय आलेला होता. तेव्हा त्याने सांगितलं की तुला जर माझ्याकडे परत यायचं आहे तर आता तू अग्निपरीक्षा दिली पाहिजे. आता अग्निपरीक्षा म्हणजे काय, मग ही जी काय सीता होती तिचा आत्मसन्मान दुखावला गेला आणि मग तिने काय केलं, ती ती अक्षरशः ज्याला काय म्हणतात, तिला रामाचं हे सगळं ऐकून तिला खूप संताप झाला आणि ती म्हटली की हे धरणी माता, जर मी पवित्र असेल आणि रामाशिवाय मी कोणाचाच विचार केला नसेल तर ही धरणी फाटू दे आणि त्याच्यात मला समावेश होऊ दे. आणि मग तसंच झालं, धरणी फाटली, त्याच्यामध्ये ती सामावून गेली आणि अशा प्रकारे तिने एक प्रकारे आत्महत्या केली. म्हणजे तिला आत्महत्या करावी लागली तरी पण त्याने तिला स्वीकारलं नाही. आणि अशा प्रकारे एक आदर्श व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर असा कसा वागू शकतो, असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यानंतर एक राजा म्हणून जर का बघितलं तर वाल्मिकी रामायण जर आपण बघितलं तर असं म्हणतात की राजाचं जे काय रामाचं जे काय दिनचर्या होती. कुणीतरी हातवर केला आहे, काय प्रश्न आहे का? नाही सर, तुमचं पूर्ण झाल्याशिवाय प्रश्न नका घेऊ. अच्छा ठीक आहे. तर त्यांचा प्रश्न आपण घेऊया नंतर. सर मला आवाज नाही येते. अच्छा आता येतं आहे, थांबा एक मिनिट. मॅडम तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, तुमचा नेटचा इश्यू असेल, कारण सगळ्यांना आवाज येतोय सरांचा, त्याच्यामुळे तुमच्या मोबाईल. तर एक राजा म्हणून त्याचं जर का दिनचर्या बघितली तर राम काय करायचा, तर तो त्याचा जो काही रंगमहल आहे त्याच्यामध्ये तो दिवसाची सकाळची पूजा वगैरे करायचा त्याच्या पद्धतीने. त्यानंतर तो रंगमहलात आज जायचा, तिथं तो खूप साऱ्या व्यंजन खायचा, त्याच्यामध्ये नॉनव्हेज पण असायचं. त्याच्यामध्ये तो मांसाहार करायचा, मदिरा प्यायचा आणि दिवसभर असा मनोरंजन करत त्याचा दिवस घालवायचा. आणि मग त्याची जी काय राज्य आहे तर ते राज्य भरत त्याचा जो भाऊ होता तोच सांभाळत असायचा. तो कधीही त्या राजकारणामध्ये भाग घेत नसायचा, जनतेचे कोणते गिऱ्हाणे ऐकत नसायचा आणि अशा प्रकारे त्याचं दिन करत चालू असायचं. आणि जरी याच्यात म्हटलं की तो एक पत्नीवर होता, पण त्याच्यामध्ये त्याच्या अनेक पत्न्या असण्याचं उल्लेख देखील वाल्मिकी रामायणामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा एक घटना घडली ज्याला शंभुकाची घटना म्हटले. शंभुक नावाचा एक शूद्र तपश्चर्या करत होता आणि ही तपश्चर्या करत असताना एका ब्राह्मणाचा जो काही मुलगा होता तो ताई तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला ऐकाय. एक मिनिट, कविता त्यांना रिमूव्ह करा म्हणजे त्या परत जॉईन होतील, कारण त्यांना आवाजच जात नाही तर कळत नाही आपण काय बोलतो. कविता हो मॅडम करते. हो 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 करते. शकुंतला मॅडम येते. तर शंभुक नावाचा हा जो काही व्यक्ती होता, एक ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला आणि मरण पावल्यामुळं त्याने त्याचा जो काय आरोप आहे तो त्या शंभुकाच्या तपश्चर्याला दिला. आणि असं घराणं रामाकडे जेव्हा तो घेऊन गेला तेव्हा त्या रामाने जरासंसुद्धा दोघांचं बोलणं ऐकून न घेता सरळ तलवार काढली आणि त्या शंभुकाचं शिर धडापासून वेगळं केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी न्याय दिला असा सांगण्यात येतं. आणि तिथं मग प्रश्न पडतो की एक शूद्र फक्त तपश्चर्या करत होता याचं कारण सांगून ब्राह्मणाने त्याच्यावर आरोप लावला आणि रामाने काय करावं ते त्याचा शिरच्छेद करून टाकला काही विचारपूस न करता. तर मग प्रश्न पडतो एक राजा म्हणून जो काही राम होते ते आदर्श होते का. आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केले आणि आदर्श कसा असावा याबाबत बाबासाहेबांनी काही गोष्टी मांडल्या. त्यानंतर दुसरा जे काही आपण राम आणि कृष्ण असं जे बाबासाहेब बोलले, त्यानंतर कृष्णांचा पण आपण आढावा घेऊया की कृष्ण पण हे अंश अवतार होते विष्णूचे. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की व्यास नावाच्या व्यक्तीने महाभारत लिहिलं
आणि जे काही महाभारत आहे त्या महाभारतामध्ये जरी त्या साम्राज्यावरून युद्धावरून दोघांच्या साम्राज्यावरूनचं युद्धाचं ते जरी कहाणी होती तरी त्याच्यामध्ये एक महानायक कृष्णाला ठरवण्यात आलं. आणि नुसतं कृष्णाला महानायकच नाही ठरवण्यात आलं तर अवतारी पुरुष आणि ईश्वरच साक्षात त्या पृथ्वी तलावाचा ईश्वर अवतार म्हणूनच त्याला पुढं रंगवण्यात आलं. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता रामाची जर आपण ही कथा ऐकली त्याच्या पुढं कृष्णाची जर का आपण कथा पाहिली तर कृष्णाच्या जन्मापासूनच अनेक चमत्कार ह्या पुराणांमध्ये लिहिण्यात आलेले आहे. तर कृष्णाच्या जन्माचीच जेव्हा कथा आपण बघतो की तेव्हा भविष्यवाणी केली होती, आकाशवाणी झाली होती नाही का, आकाशवाणी. आकाशातून आवाज आला कंसाला त्याच्या मामाला की हा जो तुझा भाचा आहे तो जन्माला येईल 11वा पुत्र आणि तो काय करेल, तो तुझा वध करेल. आणि मग त्या कंसाने काय केलं, त्याच्या जे काही बहीण आणि पाहुणे होते या दोघांना काय केलं, कैदीत टाकलं. बरं कैदीत टाकलं, दोघांना एकत्र टाकलं. याला जरी माहीत होतं की या दोघांच्या पोटी जे जन्माला येणार आहे ते बाळ माझा वध करणार आहे, तरी देखील त्याने काय केलं, त्या दोघांना एकत्रच ठेवलं. आणि एकत्र ठेवल्यानंतर मग काही मुली जन्माला आल्या. मग मुली जन्माला यायचं, तो त्याचा काय करायचा, त्या मुलींना तो मारून टाकायचा. आणि मग काय झालं, जेव्हा कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेला मग खूप पाऊस पडला, इतका पाऊस पडला की सगळं जलमय झालं. आणि मग ते जे जेल होतं ते आपोआप उघडलं. आणि मग जो काय कृष्णाचे वडील आहे त्याने काय केलं, त्यांना एका टोपलीत घेतलं. टोपलीत घेतल्यानंतर पूर्ण ती नदीला पूर आलेला होता, तरी देखील तिथं एक नाग, अनंत नावाचा नाग आला. त्याने फणा केला आणि त्याला सुरक्षित ती नदी पार करून दिली. तर असं एक जन्मापासूनच कृष्णाचं जे काही जन्म आहे तिथूनच चमत्कार सुरू झाले. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की पुतना नावाची एक राक्षसनी होती जी त्या बाळाला मारण्यासाठी स्तनाला विष लावून गेली होती. परंतु काय झालं, त्याने त्या बाळकृष्णाने ते दूध इतकं ओढलं की त्या दुधासोबत तिचं रक्त पण पूर्ण शोषून घेतलं आणि ती तिथंच मरण पावली. तर बाळकृष्णाचा दुसरा चमत्कार तिथं झाला. त्यानंतर अनेक राक्षस मारण्याच्या घटना पण लहानपणीच कृष्णाच्या जे काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये अनेक घटना. त्याच्यामध्ये त्रिवत नावाचा एक राक्षस होता जो पक्षी बनून आला, जो त्या बाळाला उचलला. मग या बाळाने काय केलं, त्याचा गळा दाबला आणि मग नंतर तो खाली तरफडत मरत पडला. एवढ्यावरून पडल्यानंतर त्या बाळाला काहीच झालं नाही, कारण तो देवाचा अवतार होता. त्यानंतर मग तो 7व्या वर्षीच त्याने वज्रासूर, बकासूर, शकासूर अशा नावाचे जे काही असुर होते त्या सगळ्यांच्या अनेक रंजक कहाण्या त्या आपण आता शॉर्टकटमध्ये ऐकण्याऐवजी आपण महत्त्वाच्या गोष्टी ऐकू. तर या सर्वांमध्ये एक कालिया नागाची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कालिया नावाचा एक नाग होता जो त्या तलावामध्ये असायचा आणि तो सगळ्यांना त्रास द्यायचा. तर त्याला मारण्यासाठी मग तो जो काही बालकृष्ण होता त्याने काय केलं, त्या तलावात उडी मारली. आणि उडी मारल्यामुळं काय झालं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लहान आपण जर पाण्यामध्ये उडी मारलं तर जास्तीत जास्त किती वेळ राहू शकू. पण तो अवतारी पुरुष असल्यामुळे तो एकदम तळाशी गेला, त्या नागावर नाचायला लागला. तो नाचल्यामुळं तो वर आला आणि त्याच्यावर तो इतका वेळ नाचला की त्याच्या तोंडातून रक्त निघायला लागलं त्या सापाच्या, नागाच्या. आणि मग त्याच्या जी काही त्या नागाची पत्नी, तिला वाटलं की आता असं जर चालू राहिलं तर हा मरून जाईल. आणि म्हणून त्याने कृष्णाकडं तिने विनवण्या केले की आम्हाला जाऊ द्या, आम्हाला माफ करा, आम्हाला मारू नका. आणि मग त्या कृष्णाने त्या कालिया नागाच्या पत्नीचं ऐकलं आणि त्या कालिया नागाला धमकी दिली, मी तुला सोडतो जिवंत, पण तू इथून निघून जा खूप लांब आणि कोणालाच त्रास देऊ नको. आणि ह्या अटीवर मग त्या कालिया नागाला कृष्णाने सोडलं आणि मग तो जो काही कालिया नाग होता तो तलाव सोडून, ते गाव सोडून निघून गेला. अशी ती कथा आहे. त्यानंतर आपल्याला गोवर्धन पर्वताची पण कथा माहीत असेल. तर इंद्राने 15 दिवस लगातार पाऊस सुरू ठेवला आणि त्या पावसामुळं काय झालं, ते गाव होतं गोकुळ धाम नाही का, जे काय गोकुळ वस्ती होती, त्यामध्ये इतका पाऊस झाला की लोक आता त्रस्त होऊन गेले, करायचं काय, लपायचं कुठं, आसरा कशाचा घ्यायचा. मग ह्या बालकृष्णाने काय केलं, तो गोवर्धन पर्वत उचलला. आता ही एक मोठी चमत्कार गोष्ट आहे. आपल्याकडं आपण एखादी वस्तू उचलतो, एखादा ग्लास उचलतो, आपण एखादी वस्तू उचलतो, परंतु दगड उचलतो, मोठी शिळा उचलतो, परंतु अख्खा पर्वत कसा उचलला जायचा. तर
आपला हा प्रश्नच आहे. तर त्याने काय केलं, तो गोवर्धन पर्वत उचलला आणि नुसता उचलला नाही, करंगळीवर उचलला. करंगळीवर उचलून तो त्याने पाऊस संपेपर्यंत तसाच धरला अनेक आठवडे. आणि काय केलं, ते सगळे जे गावकरी त्या पर्वताच्या खाली उभे राहिले आणि जेव्हा तो पाऊस थांबला मग ते सगळे गावकरी बाहेर निघाले. मग तो पर्वत पुन्हा त्याने तसाच ठेवला. तर असा पण चमत्कार लिहिण्यात आला. आपल्या सगळ्यांनी, आपल्या पूर्वजांनी तो ऐकला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज पण काही लोक विश्वास ठेवतात, कारण ते अवतारी पुरुष होते. तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तो 12व्या वर्षीच त्याने कंसाचा पण वध केला. 12व्या वर्षी तो त्याच्या मामाकडे गेला, त्याला त्याने सिंहासनापासून खाली ओढलं, त्याचा वध केला आणि अशा प्रकारे जो काही कृष्ण आहे त्याचा अवतार आपण बघतोय. पण पुढं जाऊन कृष्णाचे रासलीला पण लिहिण्यात आल्या. कृष्ण हा काही इतका खोडकर होता तो, तर त्याची एक खोडी अशी आहे, तर तो काय करायचा, जेव्हा या गोपिका आंघोळीला जायच्या, आपले कपडे ते बाहेर ठेवायचे आणि तलावात आंघोळीला जायच्या, तर त्या ठिकाणी इतर कुठलेही पुरुष नसायचे. पण हा जो बालकृष्ण आहे तो काय करायचा, तो ह्या गोपिकांचे सगळे कपडे चोरून झाडावर चढून बसायचा आणि मग जेव्हा ते विनवण्या करायच्या तर तो सांगायचा की इथं या आणि कपडे घेऊन जा. तर ही याला रासलीला म्हटलेलं आहे. आता आजच्या जमान्यामध्ये जर का एखादा मुलाने अशी घटना जर केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, नाही का. आणि अशा पद्धतीचा मुलगा आपल्या घरात जर कृत्य करत असेल तर त्याला आपण बदडून काढू आणि त्याला समज देऊ की महिलांचा काही तू सन्मान करतो का नाही. परंतु रासलीला नावाच्या याच्यामध्ये कृष्णाने असं कृत्य केलेलं आहे. तो अवतारी देव येतो, नाही का, अवतार आहे देवाचा, आणि त्याने ही घटना केलेली आहे आणि या लिहून ठेवलेल्या आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. यानंतर मग त्याच्या पत्न्यांचं पण एक कहाणी आहे, नाही का. तर त्याला 16,108 बायका होत्या. मग या कशा काय झाल्या, तर नरक नावाचा एक राजा होता ज्याने या 16,000 बायका त्याने कैद केल्या होत्या असं म्हणतात. आता त्यावेळेला राजे लोक अय्याश करायचे आणि त्यांना अनेक बायका असायच्या. अशा प्रकारे त्याने पण खूप बायका अशा कैद करून ठेवल्या होत्या. आणि मग ही खबर जेव्हा कृष्णाला कळले, मग कृष्णाने एक मोहीम हातात घेतली. त्या नरक राजाशी त्याने युद्ध केलं, त्याला मारलं. मग आता मारल्यानंतर झालं काय, मग आता ह्या ज्या काय बायका आहे यांचं करायचं काय, यांनी जायचं कुठं. मग यांनी काय केलं, या कृष्णाने या सगळ्यांबरोबर लग्न केलं आणि मग त्याला 16,108 बायका झाल्या. बरं, त्याला तेवढ्याच बायका होता तर एवढंच नाही, तर त्याला 8 मुख्य बायका होता, ज्याच्यामध्ये मित्रवंदना आणि भद्रा नावाच्या ज्या 2 होत्या, त्या दोघं त्याच्या पुतण्याच होत्या, म्हणजे त्याच्या भावाच्याच मुली होत्या. त्याच्यापैकी एक जी होती तिचं लग्न चालू असताना मांडवातून तिला त्याने उचलून आणून तिच्याशी विवाह केला होता आणि एकाशी त्याने नेहमीप्रमाणे जो विवाह होतो तो केलेला होता. तर हे अवतारी पुरुष होते ज्यांनी अशा प्रकारे लग्न केलेलं होतं. त्यानंतर आपण बघतोय की युद्धांमध्ये एक नीती असायची आणि युद्धनीती त्यावेळेला पाळलं जायचं. परंतु कृष्ण जे काय होते त्यांच्या जर का कथा आपण वाचल्या तर त्याच्यात असं दिसतं की त्याने युद्धाच्या कुठल्याच नीती न वापरता अनेक लोकांचे वध केलेले. तर त्याच्यामध्ये जयद्रथ नावाचा जो आहे त्याचं खूप महत्त्वाचं उदाहरण आपण पाहणार आहे, ज्याच्यामध्ये जो जयद्रथ होता तो खूप शूर होता आणि तो हारत नव्हता. तर त्यांनी काय केलं मग कृष्णाने, तर सूर्य जो होता तो थोड्या वेळासाठी त्याने झाकला. बघा, त्या काळाला सूर्य झाकू शकत असेल असं पण लिहिण्यात आलेलं आहे, आपण विश्वास ठेवला. तर त्यांनी काय केलं, सूर्य झाकला, मग अंधार झाला आणि मग त्या जयद्रथला वाटलं की आता संध्याकाळ झाली. मग त्याने आपले हत्यार टाकले आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यामुळं काय केलं, मग त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारण्यात आलं आणि मग तो पुन्हा झाकलेला सूर्य प्रकट करण्यात आला. आणि अशा प्रकारे धोका देऊन, कपट करून जयद्रथला मारण्यात आला. द्रोणाचार्याला पण असंच त्यांनी मारलं. तर द्रोणाचार्य जो काय होता त्याचा जो काही मुलगा होता अश्वत्थामा, तर हा जो काय अश्वत्थामा आहे हा मेला असं त्याला सांगण्यात आलं. आणि जेव्हा मेला असं सांगण्यात आलं, अफवा पसरवली, तर त्यावेळेला त्याने हत्यार टेकले. एवढेच नाही तर त्याने जो काय होता त्या 5 पांडवामधला, ज्याचं नाव होतं युधिष्ठिर, आणि या युधिष्ठिर जो होता तो सत्यवादी होता, तो कधीही खोटं बोलत नसायचा. पण त्याने त्यावेळेला खोटं बोललं. तर त्याला खोटं बोलण्यासाठी कृष्णाने बाध्य केलं. आणि ते खोटं काय होतं,
त्याने असं सांगितलं की या अश्वत्थामा आहे याचा वध झालेला आहे असं त्याने ओरडून त्या द्रोणाचार्याला सांगितलं. पण ते सांगताना त्याने अश्वत्थामा हा हत्ती होता की मनुष्य होता हे हळू बोलला. आणि त्यामुळं जो काही द्रोणाचार्य आहे त्यामुळे जो काही द्रोणाचार्य आहे तो एक मिनिट हां जो काही द्रोणाचार्य आहे त्याला असं वाटलं की युधिष्ठिर कधीच खोटं बोलत नाही आणि तो म्हटला म्हणजे खरंच अश्वत्थामा मेला असणार. आणि म्हणून त्याने पण हत्यार टेकले आणि ध्यानस्थ बसला आणि ध्यानस्थ बसलेला असताना त्याचा त्यांनी वध केला. त्यानंतर आपल्या सगळ्यांना महाभारतातल्या दुर्योधनाची कथा सगळ्यांना माहितीच आहे. तर दुर्योधनाला पण एक वर मिळालेला होता. त्याला वर असा मिळाला होता की त्याचं पूर्ण जे काही शरीर आहे ते लोहाचं बनलं होतं, लोखंडाचं होतं आणि त्याला कोणी पराजित करू शकणार नाही अशी त्याला शक्ती मिळाली होती. परंतु त्याची जी काही लंगोटी घालण्याची जागा आहे, मांडी आहे, तेवढा भाग जो होता त्याच्यावर जर का वार केला तर तो मरू शकेल अशी एक अट होती. मग भीमाने काय केलं तर त्यावेळेला एक युद्धनीतीचा एक नियम होता की मांडीवर वार करायचा नसतो आणि असंच युद्ध जिंकलं जातं. परंतु कृष्णाने काय केलं, भीमाला सांगितलं की तू किती लढला असा तर तो कधी दुर्योधन तुझ्याकडून हारणार नाही. तुला जर त्याला मारायचं असेल तर युद्धनीतीतला हा नियम टाळून तू त्याच्या मांडीवर वार कर. आणि मग जो काय भीम होता ज्याला दाखवलं जातं की तो खूप बलाढ्य होता, अजय होता, खूप शूर होता, परंतु त्याने पण ती युद्धनीतीचं जे काही नियम आहे ते टाळले आणि त्या दुर्योधनाला मांडीवर मारलं आणि अशा पद्धतीने त्याने दुर्योधनाला मारलं आणि हरवलं. आणि अशा प्रकारे त्याची जी काही युद्धनीती होती तिचा गैरवापर करून कृष्णाने हे सगळं करायला त्यांना बाध्य पाडलं. आणि म्हणून मग बाबासाहेब म्हणतात की इतके कट कारस्थान कपट करणाऱ्या लोकांना आपण आदर्श कसं काय मानू शकतो. तर मग बाबासाहेब हेच म्हणतात की आपल्यासमोर हे असेच आदर्श, अशाच कहाण्या, अशाच मनगढण कहाण्या, काल्पनिक कथा करून तुम्हाला असे अनैसर्गिक आदर्श तुमच्यासमोर मांडण्यात आले. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला जर का ह्या सगळ्या मनगढण कहाण्यापासून दूर जायचं असेल, एक शुद्ध धम्माकडे जायचं असेल तर या काल्पनिक कथाला आपण नाकारलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही, कारण ते कुठल्याही पद्धतीने आदर्श तर नाहीच पण ते सत्यच नाही आहे, ते काल्पनिक आहे. अशा प्रकारे आपण बघतो की ही जी काही दुसरी प्रतिज्ञा आहे त्यामध्ये आपण मग बघितलं पाहिजे की आपला जो काय आदर्श आहे तो चारित्र्यवान आहे का, नाही का. आज आपण बघतोय की फोटो बॅनर लावले जातात वाढदिवसाचे आणि त्यांच्या मागं एक बॉस असतो, सोनं वगैरे घातलेलं असतं आणि भाई असतो तो, आणि ते म्हणतात की माझा आदर्शस्तंभ, माझे आदर्श, माझा पाठी राखा. तर आज आपल्याला प्रश्न पडतो की यांचे काय आदर्श आहे, नाही का, कोणाला मागं ठेवता आहे. तर हाच प्रश्न आपण पण स्वतःला विचारला पाहिजे. धार्मिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपले आदर्श कोण आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, तो कसा वागलेला आहे त्याच्या जीवनामध्ये, त्याला का आपण आदर्श मानायचं याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला दुसरी प्रतिज्ञा देतात की जर तुम्हाला बौद्ध धम्मात यायचं असेल तर हे सगळं सोडा आणि यांचं उपासना करणं सोडा, कारण यांचं चारित्र्य, यांचं जे काय जीवन आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ते खरंच आदर्श आहे का बघा. तर अशा प्रकारे आपण ती प्रतिज्ञा बघितली. त्यानंतर तिसरी जी प्रतिज्ञा आहे, मी गौरी गणपती इत्यादी, इथं हा शब्द महत्त्वाचा आहे. यांनी अनेक देवता आहे पण त्यांनी गौरी गणपती रामकृष्ण नावाने घेतले आणि पुढे इत्यादी पण म्हटलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत गौरी आणि गणपती यांचं काय महत्त्व आहे, यांना का नाकारलं. तर गौरी हा जो शब्द तुम्ही पाहिला असेल, गौरी म्हणजे गौरवर्णाची गौरी, नाही का. गौरी आणि काळी ना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण मुलाला लग्न करायचं असतं आपल्या मुलाला, तर आपण काय करत असतो, सून शोधत असतो, मुलगी शोधत असतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण अपेक्षा करतो मुलगी कशी असली पाहिजे, गौरी असली पाहिजे, नाही का. कुणी असं आहे की त्याला वाटेल की काळी मुलगी पण चालेल, तर नाही चालत. तर ह्या एक मागणी असते आपल्या सगळ्यांची. तर असंच झालं, शंकर आणि गौरी कैलास पर्वतामध्ये राहत असायचे. बघा यांचे देव
लग्न झालेले असायचे आणि संसार पण करायचे. बरं, नुसतं संसारच नाही करायचे तर ते भांडायचे पण. मग शंकर आणि पार्वती जी काय होती, जिचं नंतर गौरी नाव कसं झालं हेच आपण पाहणार आहोत. तर ही जी काही गौरी आहे हिचं आधीचं नाव होतं पार्वती, आणि ही जी काही पार्वती होती ती काळी होती. आता तुम्ही म्हणाल की शंकराच्या आईवडिलांनी बघितलं नाही का मुलगी सून गोरी आहे का नाही, तर हा पण प्रश्नच आहे. तर ही जी काही पार्वती होती ही काळ्या रंगाची होती, आणि शंकराचं आणि पार्वतीचं कैलास पर्वतावर राहत असताना, ते कैलास पर्वतावर राहायचे थंड हवेच्या ठिकाणी. तर तिथं ते राहायचे आणि तिथं एकदा त्यांचं भांडण झालं, नवरा बायको आले म्हणजे भांडण होतंच, आणि यांचं पण झालं. भांडण झालं तर जो काही शंकर होता त्याने भांडता भांडता टोमणा मारला आणि काळी म्हणून तिला चिडवलं. आणि हे तिच्या मनाला एवढं लागलं, ती खूप चिडली, तिला इतका राग आला, तिचा इतका संताप आला, तर तिने ते कैलास पर्वत सोडलं. नाही का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवरा बायकोचं भांडण झालं तर दोघांपैकी एक म्हणतं की आता मी तुझ्यासोबत राहणार नाही, मी चालले सोडून, दुसरी बघून घे. तिने पण तसंच केलं. तिने पण त्याच्या नवऱ्याला सांगितलं की तू मला काळी म्हणतो ना, ठीक आहे, दुसरी बघून घे. मग ती रागाने काय केलं, कैलास पर्वत सोडून जंगलात चालले गेली. बरं, ती जंगलात चालले गेली तर तिने काय केलं, तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्याचं आश्चर्य असं, प्रसन्न झाले ब्रह्मा प्रसन्न झाले मग तिच्या तपश्चर्यावर. आणि मग ब्रह्माने विचारलं की माग, तुला काय मागायचं. आणि मग ती म्हटली की मला माझे जे मिस्टर आहे, माझे जे नवरा आहे, तो मला काळी म्हणतो आणि मला हा रंग नको आहे, मला या रंगाचा मला पण वाईट वाटतं आहे किंवा मला पण नको आहे, तर मला तू एकदम गोरी करून टाक. आणि मग ब्रह्मा म्हणतो की ठीक आहे, तथास्तु. आणि मग ही जी काही पार्वती आहे, जी आधी काळी होती, मग ती इतकी गौरी झाली, इतकी सुंदर झाली की ती पूर्वीसारखी अजिबात दिसत नव्हती. तुम्ही एक सिरियल बघितलं असेल नाही का, त्याच्यामध्ये आधी जी काही नायिका आहे तिला आधी काळी दाखवलेलं आहे, किंवा तिने स्वतःला काळं करून काळा रंग लावून ती काळी दाखवलेली आहे. आणि नंतर मग अचानक सिरियलचं जेव्हा शेवट होतो तेव्हा ती तोंड धुवून वगैरे गौरी दिसायला लागते. तर हा असंच झालं. ती पण जी काही पार्वती आहे, मग आता पार्वतीचं नाव झालं गौरी, आणि म्हणून त्या दिवसापासून तिला गौरी म्हणून ओळखायला लागले. आता ही गौरी जी काय होती तिचं जर का बघितलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्रामध्ये महिषासुरवदनी असा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर हा महिषासूर कोण होता, तर हा एक मोठा असुर होता. पण त्याचं असं म्हणणं होतं, तो इतका शूर होता की ते सगळे देवता, विष्णू, शिव, ब्रह्मा, हे सगळेच त्याला घाबरायला लागले होते. तो इतका शूर होता, इतका पराक्रमी होता की सगळेच पळायला लागले होते त्याच्या भीतीने. आणि ते आता करायचं काय असा सगळ्यांना प्रश्न निर्माण झाला होता. तर जी काय ब्रह्माची पत्नी होती, ब्रह्माची पत्नी सरस्वती, जी त्याची मुलगी पण होती, ती पण एवढी शूर दाखवलेली नाही पुराणांमध्ये. त्यानंतर विष्णूची पत्नी होती लक्ष्मी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती फक्त धन वाटण्याचं काम करते, लक्ष्मी देवी. या दोघी पण खूप शांत स्वभावाच्या होत्या, आणि यांच्यामध्ये शक्ती जरी होती तर त्या कुठल्याही लढाया त्यांनी केलेल्या पुराणात दाखवलेल्या नाही आहे. परंतु ही जी काही गौरी होती, जिला दुर्गा पण म्हणतात, तिला पार्वती पण म्हणतात, आणि त्याचे अनेक नाव असे आपण म्हणतो. ह्या एकच आहे का एकाच्याच अनेक नाव आहे, याच्या संबंधी पण प्रश्न आहे. परंतु असं म्हणतात की ही जी काही गौरी होती दुर्गा होती. मग या दुर्गाने म्हटलं, तिच्यामध्ये खूप सारी शक्ती दिली होती, आणि मग तिने काय केलं, ती म्हटली की ह्या सुराला मी हरवते, मी त्याच्याशी लढाई करते. आणि मग तिने त्या असुराशी अनेक दिवस लढाई केली, आणि लढाई केल्यानंतर तो असुर जो होता त्याचा वध केला. आणि मग तिच्या पूर्ण तिन्ही लोकांमध्ये तिचं वाह झाली, किती शूर आहे, तिच्यामध्ये किती ताकद आहे हे सगळ्यांना कळलं. आणि मग ती ही जी काय शक्तिमान महिला होती हिचा खूप गुणगौरव करण्यात आला, आणि अशा प्रकारे गौरी जी काय तेव्हापासून तिला पूजनीय याच्यामध्ये तिला स्थान मिळालं. आणि मग प्रश्न निर्माण होतो की मग बाकीच्या ह्या पुरोहितांनी अनेक कथा लिहिल्या, काही ठिकाणी कोणाला शक्तिमान केलं तर कोणाला शक्तीच्या कमी दाखवलं, आणि अशा प्रकारे यांनी या गौरीला एवढं शक्तिमान का दाखवलं असेल असा प्रश्न पडला. तर असं लक्षात येतं हे जे काही पुरोहित लोक होते यांना त्यांचा धंदा चालवायचा होता, आणि मग यांचा धंदा जेव्हा जेव्हा कमी व्हायचा त्यावेळेला ते एखादा कॅरेक्टरला
गोष्ट करायचे आणि मोठं करायचे. आणि असाच प्रकार त्यांनी पार्वती, जी नंतर गौरी झाली, जिलाच दुर्गा पण म्हणतात, तिला पण असं रंगवण्यात आलं. आणि अशा प्रकारे मग गौरीची पण पूजा गणपतीसोबत नंतर, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही सगळ्या त्या लोकांमध्ये पण राहता, आपल्याला माहीतच आहे, गणपतीनंतर काय येतं, गौरी येतो. तिला पण पूजलं जातं आणि 9 दिवस त्या गोष्टी चालतात. आणि 10व्या दिवशी काय होतं, मग 10व्या दिवशी त्या असुराचा वध होतो म्हणून आनंदोत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारे ही गौरीची कहाणी आपण पाहिली. मग त्यानंतर येतो गणपती. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गणपतीची कथा, आता सगळ्यांनाच माहिती आहे. तर ती कथा अशी आहे की पुन्हा आता ही पार्वती आहे, या पार्वतीने काय केलं, तिला आंघोळ करायची होती. तर मग तिने काय केलं, तिला एक सेवेकरी पाहिजे होता की जो त्या बाथरूमच्या पुढं उभं राहील, कारण त्यांच्या बाथरूमला कदाचित कडी कोंडा नसेल. मग काय केलं, तिने एक स्वतःचाच मळ काढला आणि मळापासून गणपती बनवला, त्याच्यात जीव फुंकला, तो जिवंत झाला. आणि मग ते म्हटलं की त्या दारापाशी उभं राहा आणि कोणालाच मध्ये घेऊ नको. आणि मग त्याने काय केलं, शंकरजी आले. मग पुन्हा नवरा बायकोमध्ये भांडण झालं. तो म्हटलं तू कोण आहे, तो म्हटला की मी द्वारपाल आहे. आणि म्हटलं द्वारपाल, तू कधी आला, मला कधी दिसला नाही. हा देव असून, शंकरजी देव असून त्यांना कळलं नाही की हा त्यांचाच मुलगा आहे किंवा पार्वतीनेच बनवलेला आहे. आणि मग त्याने काय केलं, नुसतं विचारपूस करून हाकललं नाही त्याला, तर त्याचं मुंडकंच उडवून टाकलं. आणि मुंडकं उडवल्यानंतर मग पार्वती मग आंघोळ वगैरे करून बाहेर आली. अरे हे तुम्ही काय केलं, दोघं देव, दोघांमध्ये अवतार, दोघांमध्ये शक्ती, त्यांनी तेच मुंडकं जोडायचं त्यांना सुचलं नाही. मग त्यांनी काय केलं की मला जिवंत पाहिजे. आता काही वेळापूर्वी हिनेच जिवंत केला होता त्याला, परंतु आता ते जिवंत करू शकत नव्हते का, तर हे प्रश्न आपण त्या लिहिणाऱ्याला विचारला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मग त्यांच्या अनुयायींना सांगितलं की जा आणि एखाद्या जंगलातून जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शिर आणा. मग त्यांना एक छोटासा हत्ती दिसला. त्या छोट्याशा हत्तीचं मग ह्या लोकांनी काय केलं, त्याला शिर कापलं आणि ते त्या शंकरासमोर घेऊन आले. आणि मग त्या शंकराने काय करावं, ते त्या बाल गणेश जो होता, लहान मूल होतं, त्याच्या मानेवर हत्तीचं मान चिटकवलं आणि तिथून गणपतीची उत्पत्ती झाली. आता ही जी काही कथा आहे आपण ऐकत आलेलो आहोत, त्याच्यावर अनेक लोक विश्वास ठेवत आहेत. त्याला पूजलं जातं आणि असं म्हटलं जातं की गणपतीलाच आधी पूजलं जातं, त्याच्यानंतर मग बाकीच्यांना. मग तिथं पण मग गणपतीची महती करण्यात आली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपतीमध्ये अर्थव शिष्य नावाचं एक पठण केलं जातं. आता या अर्थव शिष्यमध्ये काय, याच्यामध्ये गणपतीची महिमा गायलेली आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलं आहे की या फक्त 3 वर्णाच्या लोकांनीच हे अर्थव शिष्य म्हटलं पाहिजे. तर तुम्ही पुण्यामध्ये आता मागच टी व्हीमध्ये बघितलं असेल, दगडूशेठ हलवाईच्या समोर अनेक महिला बसल्या आणि त्यांनी अर्थव शिष्यचं पठण केलं. आत्ताच आम्ही मागच्या वर्षी पण मालेगावला पण एका चौकामध्ये खूप साऱ्या महिलांनी पिवळ्या वगैरे साड्या नेसल्या, पाठी अर्थव शिश्र म्हटलं. परंतु शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, हे जे काय अर्थव शिश्र आहे फक्त 3 वर्णांच्या लोकांनीच 8 ब्राह्मणाकडून म्हणून घ्यायचं आहे. आणि 3 वर्ण कोण, मग ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. त्याच्यामध्ये महिलांना हा अधिकार नाही आहे आणि शूद्रांना पण अधिकार नाही आहे. शूद्र आणि महिलांना अर्थव शिष्य म्हणण्याचा अधिकारच नाही आहे. पण जरी असं असलं तरी आज आपण बघतोय लोकमान्य टिळकांनी तो सार्वजनिक केला. तर हे जे काही ब्राह्मण लोक आहे असेच आपले सण कधी सार्वजनिक तर कधी प्रायव्हेट करतात. आणि अशा प्रकारे जो काही बहुजन वर्ग आहे त्याला ह्या कथा पुराणांमध्ये अडकवून ठेवतात. तर अर्थव शिश्राचं हेच असं गोष्ट जर आपण बघितलं ना, आपण एखाद्या व्यक्तीला विचारलं की अर्थव शिश्र तर फक्त 3 वर्णांसाठी आहे, मग ह्या महिलांना तुम्ही का साड्या घालून म्हणवताय, तर हा प्रश्न आज आपण विचारू शकत नाही, विचारला पण नाही पाहिजे. कारण आता तो आपला धर्मच नसल्यामुळं त्यांच्या गुडबुड करण्याचा आपला प्रश्नच नाही. परंतु बाबासाहेब म्हणतात की अशाच अवतारांच्या कथा आपल्यावर लादण्यात आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी ही आयडिया कशी काय आली, तर लोकमान्य टिळकांनी मोहरम सण पाहिला पुण्यामध्ये. मोहरम सणामध्ये असेच 10 दिवस सवाऱ्या बसवल्या जातात
आणि त्यांना जेव्हा 10व्या दिवशी पाण्यात बुडवलं जातं नदीत आणि अलविदा हो अलविदा, अलविदा हो अलविदा असं म्हणून त्याला दुःख करत बुडवलं जातं. लोकमान्य टिळकांनी ही गोष्ट पाहिली आणि तेच गणेशोत्सवामध्ये पण केलं. 10 दिवस बसवा आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत ते बहुजनांमध्ये पसरवलं. तर अशा अनेक कथा रचून या पुराणांमध्ये आपल्याला लक्षात येतं की हे देव आपल्या माथी चढवण्यात आले. या सगळ्यांचं जर का आपण पुराणांमध्ये बघितलं, यांनी कुठला उपदेश केलेला नाही, सुखी होण्यासाठी काही मार्ग दाखवलेला नाही, यांनी काही प्रवचनं दिलेले नाही. यांनी फक्त कथा रचल्या, चमत्कार रचले आणि तुम्हाला सांगितलं की प्रश्न विचारायचा नाही, कोणी कोणाला काही प्रश्न विचारायचा नाही, विश्वास ठेवायचा, कारण ते देवही आहे. देवाला कोण प्रश्न विचारणार नाही काय. तर बाबासाहेब म्हणतात की मनुष्याचा जो काही जन्म आहे दुर्मिळ आहे आणि अशा याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्या गोष्टीचा गुलाम होत असाल तर तुमचा मनुष्य देह काय कामाचा. बाबासाहेब तर हे पण म्हणतात, असं म्हणतात की जर माझ्यासमोर देव अवतार म्हणजे प्रत्यक्ष प्रकट जरी झाला तरी मी म्हणेल की तुम्ही त्याला विचारा, इतक्या दिवस आमची एवढी अवनती झाली तेव्हा तू कुठे होता. म्हणजे बाबासाहेब बघा किती स्पष्ट विचारायचे होते. ते म्हणतात की जर देव पण तुमच्या समोर आला, त्यावेळेच्या अस्पृश्यांना ते म्हटले, तर त्याला विचारा आधी, इतक्या दिवस आमची जी पिछेहाट झाली, आमचे जे हाल झाले, मनुष्य म्हणून आम्हाला जगू दिलं नाही, अस्पृश्य बनवलं, पिढ्यानपिढ्या संपवल्या, तेव्हा तू कुठे होता. हा प्रश्न विचारा, एवढं आत्मविश्वास बाबासाहेब आपल्याला देतात. आणि मग तेच बाबासाहेब म्हणतात या सगळ्या भाकड कथांमध्ये तुम्ही जाऊ नका, यांना सगळ्यांना सरळ नाकारा. ही घाण जी काय आहे, ही नाली आहे, दुर्गंधीयुक्त आहे आणि शेवाळ जमलेलं आहे, हे अनुकरणे अजिबात नाही. तर ते बौद्ध धम्मात अजिबात आणू नका, हे तुम्ही सोडा आणि बुद्ध धम्माकडे या. त्यानंतर आपण चौथी प्रतिज्ञा बघणार आहोत की देवाने अवतार घेतला आहे यावर माझा विश्वास नाही. असं बाबासाहेब काय म्हणतात, कारण बाबासाहेबांना चांगलं माहीत होते की हे जे काही ब्राह्मण लोक आहे हे नवनवीन अवतार निर्माण करत असतात आणि आपल्यावर थोपत असतात. तर बाबासाहेबांनी याचा पण परामर्श घेतला. ते असं म्हणतात की अवताराची पुराणं जर बघितलं तर त्याच्यामध्ये 18 पुराणं रचण्यात आली. त्यानंतर बाबासाहेब तर म्हणतात की हे सगळे जे काही पुराण आहे हे व्यास नावाच्या एकाच व्यक्तीने रचलेले आहे. कारण ते असं म्हणतात की पुराणं देखील 18 होते, गीतामध्ये अध्याय पण 18 होते आणि महाभारताचे पर्व पण 18 होते. आणि हा काही योगायोग नसून हा एकाच व्यक्तीने केलेला उपद्व्याप आहे असं बाबासाहेब म्हणतात, रीडर्स इन हिंदुझममध्ये. आणि त्यावेळेला मग ते बाबासाहेब म्हणतात की अवतारांची जी काही शृंखला आहे ती कशी निर्माण झाली, अवतार कसे आले. तर पुराणं जे काय होते, पुराणांमध्ये 18 जे पुराण होते ज्याच्यामध्ये पहिलं होतं सर्ग, दुसरं होतं प्रतिसर्ग, तिसरं होतं वंश, त्यानंतर मनवंतर ज्याच्यामध्ये 14 मनूंचे अवतार दाखवले, त्यानंतर वंशचरित ज्यामध्ये राजा महाराजांच्या वंशाची माहिती होती. असे 18 याच्यांमध्ये एक फक्त ब्राह्मणांची स्तुती करणार होतं ज्याला मनुस्मृती म्हणतात. तर मनुस्मृतीमध्ये फक्त ब्राह्मण कसे श्रेष्ठ आहे हेच वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी तिथं 3 क्षत्रिय आणि 1 ब्राह्मण दाखवलेला आहे अवतार. तर ते कोणते, तर राम, कृष्ण आणि बुद्धांना पण त्यांनी अवतार दाखवलेले आहे. बुद्धांना अवतार दाखवलं ह्याच गोष्टीवरून बाबासाहेब असं म्हणतात की हे जे काही पुराण वगैरे यांचा लिखाणाचा जो काही काळखंड आहे, बाबासाहेबांनी आपला तर्क लावून हेच सांगितले की हे काही बुद्धांच्या आधी झालेलंच नाही. बुद्धांच्या आधी फक्त वैदिक धर्म होता, वर्णव्यवस्था होती, पण नंतर ज्या जातीव्यवस्था आली आणि वर्णव्यवस्था आणखी बळकट झाली, अस्पृश्यता आली, ती ही नंतर आली, म्हणजे बुद्धांच्या नंतर आली. याचा पुरावा ते हेच देतात की रामायण महाभारत पण बुद्धांच्या नंतर लिहिलं गेलं असं ते मानतात. याचं उदाहरण, याचं पुरावा ते हेच देतात की जेव्हा तुम्ही रामायण आणि महाभारत वाचतात त्याच्यामध्ये बुद्धांचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळं बाबासाहेब म्हणतात की हे जे काही पुराण आहे हे नंतर रचले गेलेले. बुद्धांची जी काही क्रांती होती ती थांबवण्यासाठी खूप सारा बहुजन वर्ग महावीर आणि बुद्धांकडे वळत होता. महावीरांचं तत्त्वज्ञान जरा कडक असल्यामुळं, वतवर्कले जरा कडक असल्यामुळं बुद्धांकडे जाण्याचं बहुजनांचं प्रमाण वाढलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणसुद्धा होते. त्यामुळं ब्राह्मणी धर्म लयास जाईल याची मोठी काळजी असल्यामुळं ह्या लोकांनी अनेक पुराणं रचले. आणि म्हणून बुद्ध जर का अवतारांची जर काही बघितलं
तर त्यामध्ये बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार करण्यात आलेला आहे. गरुड पुराण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण 10 जे काही अवतार होते त्याच्यामध्ये एक जो अवतार होता तो हंसचा होता, पण तो वगळून तिथं बुद्धांचा करण्यात आला. आणि म्हणून अवतारांचं जर काही बघितलं तर त्याच्यामध्ये एकच दिसतं की आपल्या वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये बहुजन वर्ग बुद्धांच्या आणि समतेच्या मार्गाकडून विषमतेच्याकडे जावा यासाठी अनेक अवतार रचण्याची ही जी काय कला आहे ही ही कुठून आली? मग बुद्ध असं बाबासाहेब असं म्हणतात की त्यावेळेला 2 प्रकारचे वर्ग होते. एक होता ब्राह्मण, याचं जे काय रचनाकार ब्राह्मण होता, आणि एक होता सूत वर्ग. परंतु हा जो काय सूत वर्ग होता तो अब्राह्मणी होता आणि हे देखील पुराणं लिहिण्याचं त्यावेळेला काम करायचे. पण ब्राह्मणांनी काय केलं, खूप चालाकीने या सूत वर्गाकडून लिखाणाचं काम पूर्णपणे ब्राह्मण वर्गाकडे घेतलं आणि तिथून खरं पुराण लिहिण्याची, मग हे अवतार वगैरे लिहिण्याची प्रथा सुरू झाली. आणि हा जो सूत वर्ग आहे मग नंतर तो नामशेष झाला आणि पूर्णपणे मग ही जी काय सत्ता आहे ब्राह्मणांच्या हाती आली. आणि मग आपल्याला सगळ्यांना याचा पुरावा माहितीच आहे, ज्याच्या हातामध्ये लिखाण आलं त्यांनी स्वतःला जर श्रेष्ठ लिहिलं असेल याच्यामध्ये काहीच वावगं नाही, नाही का. जो आता जर मला इतिहास लिहायचा आहे, माझा इतिहास लिहायचा आहे, तर मी मला स्वतःलाच मोठा दाखवेल ना. मी त्यावेळेला किती कर्ता पुरुष होतो, मी किती कष्ट केले, माझ्यामुळंच हे सगळं काही झालं. आणि असाच भाव देखील ब्राह्मण वर्गामध्ये आला आणि त्यांनी देखील त्यांचा वर्गच मोठा दाखवण्यासाठी या सगळ्या भाकड कथा लिहिल्या आणि स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी अनेक, कारण त्यांच्याकडे कुठला आदर्शच नव्हता. जसं बुद्धांनी स्वतःचं सम्यक संबुद्ध प्राप्त केलं, जसं महावीरांनी प्राप्त केलं, तसा एखादा सिद्धिप्राप्त पुरुष ब्राह्मणामध्ये कधी निर्माणच झाला नाही जो आदर्श त्यांना दाखवता येईल. आणि म्हणून त्यांनी आदर्श दाखवताच येत नसल्यामुळं काल्पनिक गोष्टींनाच आदर्श बनवला आणि तो तुमच्या आमच्यावर कथेच्या माध्यमातून थोपवला. अशा प्रकारे आपण बघतोय की मग बाबासाहेब प्रतिज्ञा देता, मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, मी गौरी गणपती आणि इत्यादी, त्या सगळ्यांचा परामर्श त्यांनी घेत बसले नाही. पण गौरी गणपती इत्यादीमध्ये हे सर्वच येतात. तुम्ही हनुमानची पण कथा बघा, अनेक पुराणामध्ये अनेक वेगवेगळे देव आहेत, मग या इत्यादीमध्ये हे सर्व येतात. त्यानंतर येतो मी देवाने अवतार घेतला आहे यावर माझा विश्वास नाही. हे जर आपण म्हटलं तर तिथूनच आपला संमत आहे तिथून तुटून जातो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की सगळे सोडा आणि बुद्ध धम्माकडे या. आणि मग शेवटाचं काय प्रतिज्ञा आहे ती काय, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असं मी मानतो. आणि यामुळं पण आपल्याला लक्षात येईल की जे काही 10 अवतार होते, एक हंसाचा पण अवतार होता, राजहंस पक्षाचा, तो त्यांनी वगळला. नंतरच्या पुराणांमध्ये तो दिसला नाही. का दिसला नाही? कारण त्यांनी तिथं बुद्ध हे अवतार असं दाखवण्यात आलं. बरं, आता बुद्ध हे दाखवण्यात आलं, पण तिथं पण अनेक पुराणं आणि महाभारत रामायण जर वाचलं तर याच्यामध्ये बुद्धांना बदल जर तरी त्यांनी अवतार म्हणून दाखवलं, परंतु अनेक ठिकाणी त्यांच्यावर टीका पण करण्यात आलेली आणि म्हणून त्याच्यामध्ये एक वाक्यता दिसत नाही. तर आपण बघतोय की वराह पुराणामध्ये बुद्ध हंसाच्या जागी जर दाखवला, पण भागवत पुराण जर बघितलं तर त्याच्यामध्ये 21वा अवतार बुद्धांना दाखवलेला आहे. मग जर भागवत पुराण खरं असेल तर वराह पुराण खोटं असेल, आणि जर वराह पुराण खरं असेल तर भागवत पुराण खोटं असेल. तर दोघांमध्ये 10 की 21 हा फरक लक्षात हा हेच दाखवतो की त्यांना बुद्धांना दाखवण्यासाठी हा जो काय खटाटोप केलेला आहे तो तिथं दिसतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की शिवपुराणामध्ये देखील बुद्ध आणि महावीरांबद्दल टीका करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर शिवपुराणामध्ये बुद्ध हे मोहमाया करून तुम्हाला भटकवण्यासाठी अवतार घेतले आहे असं दाखवलेलं आहे. त्यानंतर जर महाभारतामध्ये 18वा जो काय पर्व आहे त्यामध्ये तर असं म्हटलेलं आहे की मठ आणि संपत्ती स्थापन करण्यासाठी या लोकांनी काशाय वस्त्र धारण केलेलं आहे आणि बहुजनांना मूर्ख बनवण्यासाठी बुद्धांचा अवतार झालेला आहे असं बदनामीकरण झालं आहे. त्यानंतर रामायण जर बघितलं, रामायणामध्ये बुद्धांना चोर आणि नास्तिक म्हणून खालच्या दर्जाची टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतर कुर्मालील भट नावाचा जर व्यक्ती जर तुम्ही वाचलं तर तो असं म्हणतो की बुद्धांचं तत्त्वज्ञान कसं आहे, तर तो असं म्हणतो की एखाद्या कुत्र्याच्या चामडीमध्ये जर दूध दिलं कोणाला तर ते घेऊ नये, तसंच बुद्धांचं जे काय तत्त्वज्ञान आहे ते घेण्यालायक नाही असं टीका तो करतो.
त्यानंतर आपण बघतो की पुष्पमित्र शुंग हा हे नाव खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही सगळं बौद्ध इतिहास जर ऐकताय आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे, हे नाव खूप लक्षात घेण्यासारखं आहे. कारण ह्या माणसापासूनच हे सगळे जे काही रामाचे अवतार वगैरे निर्माण झाले आणि इथून बौद्ध धम्माची जे काय म्हणतात पिछेहाट किंवा ऱ्हास जो काय तो सुरू झाला आहे. कारण ह्या व्यक्तीने काय केलं, हा जो काय पुष्पमित्र शुंग आहे हा सातवाहन नावाच्या परंपरेमधला ब्राह्मण राजा होता. हा सेनापती होता जो सम्राट अशोकांचं मौर्य वंश होतं. त्याच्यामधला जो शेवटचा बृहदत्त होता, हा बृहदत्ताचा राजाचा सेनापती होता. पण या सेनापतीने काय केलं, हा जो काय बृहदत्त आहे त्याला भर दरबारामध्ये त्याचा वध केला आणि वध केल्यानंतर त्याने स्वतःचा राज्याभिषेक केला आणि तो राजा झाला. धोका करून बृहदत्ताच्या जागी तो राजा झाला आणि ह्या पुष्पमित्र शुंगानेच मग बुद्धगयाचे जे काही बौद्ध वृक्ष होतं ते नष्ट केलं. नालंदा, तक्षशिला ह्या जे काही उद्ध्वस्त केल्या, अनेक मूर्त्या तोडल्या आणि बौद्ध धर्मावर आक्रमणं केले. एवढेच नाही तर त्यांनी बौद्ध भिक्षूचं जो शिर आणून देईल, म्हणजे एक बौद्ध भिक्षू तुम्हाला दिसला त्याचा तुम्ही वध केला, त्याचं मुंडकं जर तुम्ही आणून दिलं तर त्याला 100 मोहरा देण्यात येईल असं बक्षीस ठेवून त्यांनी अक्षरशः बौद्ध विद्वानांच्या कत्तली घडवून आणल्या. आणि पूर्ण जे काही बुद्धांची क्रांती होती, बुद्धांची जी क्रांती जी सम्राट अशोकांनी पुढे नेली होती नंतर 300 वर्षानंतर, आणि पूर्ण जो काही आशिया खंड होता जिथं बुद्ध धम्म सगळीकडे होता, तर ह्या धम्माला थांबवण्यासाठी यांनी हिंसक पावित्र्य घेतला. आणि पुष्पमित्र शुंगाने काय केलं, आजपर्यंत फक्त लिहिण्याच्या माध्यमातूनच ते बदनामी करत होतं. पण ह्या पुष्पमित्र शुंगाने नुसतं लिहिण्याच्या माध्यमातूनच बदनामी नाही केली, तर यांनी यांच्या कत्तली पण केल्या. आणि त्याच काळामध्ये बौद्ध जे काही विद्वान होते हातात मिळेल ते साहित्य घेऊन वेगवेगळ्या देशामध्ये, चीन, कंबोडिया अशा वेगवेगळ्या देशामध्ये ते पळून गेले. राहिलेले जे काही लोक होते ते काशा वस्त्र सोडून सामान्य लोकांसारखे राहायला लागले. जे सामान्य लोक होते ते आम्ही बुद्धांचे अनुयायी नाही आहे असं म्हणायला लागले होते. आणि हळूहळू जो काही बहुजन समाज होता तो ब्राह्मणी धर्माच्या आधिपत्याखाली जायला लागला होता. कारण पुष्पमित्राची जी काय प्रतिक्रांती होती, हिंसक क्रांती होती, त्याला तोड देण्यासाठी त्यावेळेला राजाश्रय असलेले, बुद्धांना मानणारे, त्याच्या प्रतिक्रांती करणारे किंवा त्यांच्याशी लढणारे लोक नसल्यामुळं ही प्रतिक्रांती झाली. आणि या पुष्पमित्राने शुंगाने बौद्ध धम्माचं अतोनात नुकसान केलं. याने नुसतं भिक्षूंचं शिरछेद नाही केले, तर यांनी बौद्ध जे साहित्य होतं, जे शुद्ध स्वरूपामध्ये साठवून ठेवलं होतं, त्या सगळ्या साहित्याचं यांनी जाळलं. अक्षरशः ते जाळलं जायचं आणि त्याच्यावर होळी केली जायची. आणि होळीचा जो काही सण आहे तो त्यांनी अशाच पद्धतीने निर्माण केलेला आहे. होळीमध्ये काय जाळायचं, तर होळीमध्ये हे साहित्य जाळायचं. अशा प्रकारे बौद्ध धर्मावर खूप मोठा जो काही नुकसान जर केलं असेल, सर्वात मोठं नुकसान, तर ह्या राजाच्या पुष्पमित्र शुंगाच्या राज्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा इतिहास तुम्ही जाणला पाहिजे. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी, जे लोक आपला इतिहास जाणत नाही ते लोक इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे हे मानत नाही अशी प्रतिज्ञाच घेतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा जो बौद्ध धम्म आहे पुन्हा अशा पद्धतीने लयात जाऊ नये, हिंसक क्रांती होऊ नये, त्याच्यावर आक्रमणं होऊ नये, म्हणून आपल्या अनुयायांना सूचना देता की तुम्ही ही प्रतिज्ञा घ्या आणि मग बौद्ध धम्मामध्ये या. तर 10:15 झालेली आहे आणि आपल्या ज्या काही प्रतिज्ञा आहे 2री, 3री, 4थी आणि 5वी या आता पूर्ण झालेल्या आहे. पुढच्या वर्गामध्ये आपण त्या बाकीच्या बघणार आहोत. त्याआधी मला हेच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी जी काही क्रांती केलेली आहे, बाबासाहेबांनी जी काही प्रतिज्ञा दिलेल्या आहे त्या तुम्हाला याच्यासाठीच दिलेल्या आहे. कारण बुद्धांची बदनामी करून जो काही माहोल या लोकांनी तयार केला त्या माहोलाचा आपण शिकार पुन्हा होऊ नये, म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की आपण इतिहास पुन्हा जाणून घेतला पाहिजे. पण आणखी एक सूचना पण आहे, हे जरी आज इतिहास असला आपल्याला रक्त खवळतं, आपल्याला राग येतो, आपल्याला चीड येते, परंतु आपली नेहमीच क्रांती अहिंसक राहिलेली आहे. आणि म्हणून आपण वाचने देखील हिंसा करण्याच्याऐवजी आपण बौद्ध धम्माचा प्रचार केला पाहिजे. कारण संत तुकडोजी महाराज असं म्हणतात
ते काय म्हणतात की त्यांनी आपल्या ग्रामगीतामध्येच सुरुवातीलाच बुद्धांचं चित्र दिलं आहे आणि खाली लिहिलं आहे की हातात खडक तलवार न घेता बुद्ध क्रांतिकरी जगावरी, कारण एक प्रभावी प्रचार. बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे वाक्य आपल्याला बुद्धांची अहिंसा सांगते. आणि ते कोण सांगते? संत तुकडोजी महाराज असं म्हणतात की बुद्धांचं जगावर राज्य केलं त्यांनी, आणि त्यांनी कुठलाही हातात तलवार खडक वगैरे काही घेतलेलं नाही. तर काय कारण आहे? तुकडोजी महाराज म्हणतात की प्रभावी प्रचार. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जर तुम्हाला बुद्ध धम्माचा प्रभावी प्रचार करायचा आहे तर तुम्हाला प्रतिज्ञा घ्यावं लागेल, तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला या प्रतिज्ञा जाणून घ्याव्या लागतील. आणि म्हणून आज आपण पहिली, दुसरी आणि 5वी प्रतिज्ञा जाणून घेतल्या. खूप जरा वेळच झाला, मला 10:17 झाले. माहीत नाही प्रश्नाच्या उत्तराला किती वेळ मिळेल. तर मी इथं थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. साध साध साध.